त्याची काळजीच करू नका तुम्ही. फक्त सातत्य ठेवा, सतत बाहेर यावं लागणार. आणि या सोलापूर नगरीतून मी जाहीरपणानं आवाहन करतो, जर 29 तारखेला ठरलं तर सगळ्या जाती धर्मांना या सोलापूर नगरीतून आवाहन करतो, जर 29ला आमचं ठरलं तर या मराठा समाजावर विश्वास ठेवा. गोरगरीब इतर सगळ्या जातींचे चांगले दिवस यायचे दिवस आले, एकजुटीनं फक्त उभा राहा. मुस्लिम असन, धनगर असन, दलित असन, बारा बलुतेदार असन, लिंगायत समाज असन, कोणताही समाज असू द्या, गोरगरिबांची लाट आली, पायाखाली तुडवायची राजकीय नेते वेळ आली. जर 29 तारखेला मराठ्यांचं ठरलं उभा करायचे तर गोरगरीब सगळे एका बाजूने उभा राहा. तुमचे सगळ्यांचे काम करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. काळजीच करू नका. आणि मराठ्यांनाही सांगतो, या सोलापूर नगरीतूनच सांगतो, काय झालं रे, आरक्षण भेटलं काय मागच्या कडीला, गप्पा सावून शिकरायले. मराठ्यांनाही सांगतो, एक उमेदवार दिला तर डोळे झाकून त्याच्या पाठीशी उभा राहा. त्याचं कारण आजच सांगतो, दिला तर जर आपलं ठरलं उभा करायचं तर डोळे झाकून 100% मतदान करायचं. तुमचं आणि त्याचं जर पटत नसलं त्याच्या तोंडाकडे बघू नका, पण मतदान करा. त्याने जर तुमचं काम नाही केलं तुम्ही त्याला बोलायचं माझ्याकडे यायचं. त्याला फक्त मैच भाषा कळते, मी आहे तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका. मी त्याचा कच घोडे लावून काम करून घेतो तुमचं, त्याच्याकडून तुम्ही काळजीच करू नका. फक्त एवढ्या वेळेस एकमेकावर पक्का विश्वास ठेवा. एक माणूस दिला की तोच आपला समजायचा. आपलाच असून अपक्ष दुसरे जर फॉर्म भरले तर ते आपल्या जातीसाठी काम नाही करत, ते कोणत्या तरी पक्षासाठी करतात असं समजायचं. त्याच्याकडे ध्यान द्यायचं नाही. दुसरं काम, यावेळेस मराठ्यांनी 100% मतदान करायचं. हे सोलापूर नगरीतूनच सांगायला मी. जर 29ला ठरलं तर, नाही ठरलं तर पाडायचं. दोन्ही सोपंच आहे आपल्यासाठी, काही अडचण नाही. मी या 15 दिवसात बघतो कसे समीकरण जुळते. जुळलं तर ठीक, नाही जुळलं तर पाडापाडी. पाडापाडीच दिले माझ्या. पाडापाडी कोणालाच झोप येत नाही. त्या दोन नेत्याने उमेदवाराला वाटतं कोण निवडून येईन भाऊ आता. ते उमेदवाराला एकामेकाला केले, तो कसं काय, ते म्हणतो मग तिकडं कोपऱ्यात बेकार आहे वाटतं, म्हणतो मा इकडं कोपरा कुंकडे गेला पाहिजे. मग म्हणजे इतकी पाडापाडीत भजी ते डेंजर. दुसरं काम करायचंय, मराठ्यांनी 100% मतदान करायचं. त्या दिवशी, मतदानाच्या दिवशी नोकरदारांनी नोकरी नाही जायचं. काम करणाऱ्या मराठ्यांनी शेतात नाही जायचं. व्यावसायिक मराठ्यांनी व्यवसाय उघडायचा नाही. वारकरी बांधवांनी त्या दिवशी तीर्थयात्रेवर जायचं नाही. राजकारणी लोक एखाद्या महाराजाला नादी देत, त्याला ट्रॅव्हल देतात आणि आपलं 50-50 मतदान भरून बाहेर येते. आपल्या म्हाताऱ्या माणसाला काही कळत नाही. त्यांना बिचारायला असं वाटतं चला देव धर्म करून येऊ, कारण आपला भोळा समाज आहे. याच्या पाठीमागं काय डाव आहे आपल्या म्हाताऱ्या माणसाच्या नाही लक्षात येत. त्यांना काय वाटतं देव दर्शनाला चालले, चला देव धर्म करून येऊ. ते आडाने बिचारे भोळे, त्यांना समजून सांगा आपलं शीट पडावं मराठ्याचं म्हणून त्याला मतदान बाहेर घेऊन चालले जत्राला. जायचं नाही. मतदान झाल्यावर 5 वर्ष देव धर्माचा माघारी होत नका, हे पाळायचं. 5वा मुद्दा सांगतोय, आपण आपले गाव चेक करा. बोगस मतदान सगळे बाहेर काढायचे. बोगस मतदानावर मध्ये ठेवायचं नाही. यांनी दुसऱ्या जिल्ह्यातली इकडे जोडली, इकडे जिल्ह्यातले तिकडे जोडली. बोगस मतदान ठेवायचं नाही. 100% मतदान मराठ्यांनी करायचं, कारण हे आपल्याला पाळावं लागणार आहे. आणि 6वं काम करायचं, जर उमेदवार डिक्लेअर झाले फोनवर सगळे पाहुणे जागे करायचे. जर एखाद्याने नाही ऐकलं, एखादा लेखंड असतो पक्षाचा मराठ्याला, त्याच्या तिथं जावं येत नाही बसा. त्याचा जावं उठूनच द्यायचं नाही सासरा फुटल्याशिवाय. हे जातीची शान वाढवण्यासाठी आपल्याला करायचं. यावेळेस प्रचाराला पैसे लागणार नाही. त्यांचीच मोकळी मजा नाही झाली का आता. लोक आपल्या 3ऱ्याच निवडून आले.
प्रचार नाही, काही नाही, सभेला लोक नाही. 7वं काम करायचं, मराठ्यांनी कोणाच्या सभेला आणि प्रचाराला जायचं नाही. बंद. मंडप मोकळे पडले पाहिजे, नुसते हलक्या वाजणारे दिसले पाहिजेत फक्त, दुसरे कोणीच नाही. 4-5 नेते ते जसं आत्ता केलं तर त्यांनी तसं नाही का. EWS आरक्षण दिलं, अरे ते सांगत राहील तुम्हाला. हाय का टाइम थोडा? तुम्ही म्हणता थोडा थोडा म्हणून याने भोगात पडला हो. बघा, EWS यांनी एक नवीन षडयंत्र आणलं. चंद्रकांत दादा महामानव, आधी मानव नव्हते का जुने ते. हडप्पा संस्कृती नव्हती ती पहिली, हडप्पा चीनची. दादा म्हणल्या मुलीला मोफत शिक्षण दिलं केलं आणि सगळ्या पोरीकडून फीस घेतली. चंद्रकांत दादा. परत म्हणतो मला नाव ठेवतात, मला तेरे नाम म्हणते. मी काय म्हणलं तुला तेरे नाम, मी काय म्हणू. बघा त्यांनी काय कार्यक्रम केला, पोरींना म्हणजे यांना कोणाच्या भावनेशी खेळावं याची सुद्धा अक्कल नाही राहिली. हे लेकर शिक्षणासाठी तरसायला लागले. मुलींना आशा वाढली, सरकारने आपल्याला मोफत शिक्षण केलं, मुलींची आशा वाढली, त्यांनी फीस घ्यायला सुरुवात केली. सगळ्या मुलींचा रोष यांच्या विरोधात गेला. म्हणजे हेच देणार, रोष पण हेच अंगावर घेणार. यांनी दुसरं काम केलं, 10% आरक्षण ECBCचं मराठ्यांची मागणी नाही तरीही मराठ्यावर लादलं, बळच दिलं. मराठ्यांची मागणी 10% आरक्षणाचे, सोलापूरकर खरं सांगा. मग यांनी दिलं. EWS रद्द सुद्धा यांनीच केलं. आणि मला म्हणते याच्या आंदोलनामुळे EWS रद्द केलं. मी म्हणलं EWS रद्द करा. आता तुमच्याला डोके सडे का काय बधी झाला तुम्ही. त्याच्यासाठी मी सांगत असतो, संध्याकाळी ताक पे जाऊ नका, दुपारा पेत जा. तुम्ही दुपारा जे प्यायचं ते संध्याकाळी पेताय, संध्याकाळी जे प्यायचं ते दुपारा पेताय. त्याने तुम्हाला मिळत लागणार कसंच पाणी टाकावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.